हा व्हिडिओ प्रत्येक हिंदूसाठी खूप महत्वाचा आहे. प्रत्येक हिंदू पर्यंत पोहोचवा. भाजप पार्टी नकली हिंदुत्व दाखवून सत्तेमध्ये आली आणि यांचं आता पितळ उघडं पडायला लागले. काल परवाच्या घटना तुम्ही बघताच आहेत. मुळातच शंकराचार्य म्हणजे काय हे प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया. लक्षपूर्वक ऐका. शंकराचार्य म्हणजे हिंदू धर्मातील एक सर्वोच्च आध्यात्मिक गुरु किंवा आचार्य, ज्यांनी शंकराचार्याची स्थापना केलेल्या 4 प्रमुख मठांचे, ते मठ कोणते? शृंगेरी, पुरी, द्वारका, ज्योतिर्मठ, प्रमुख म्हणून अद्वैत वेदांताच्या तत्वज्ञानाचा प्रसार करतात. हिंदू धर्माची आचार्य परंपरा पुढे चालवतात, जे धर्माचे संरक्षक व मार्गदर्शक असतात. आता आदि शंकराचार्य कोण? हे आहेत आदि शंकराचार्य. आदि शंकराचार्य म्हणजे स्वयं भगवान शंकराचे अवतार, जे 8व्या शतकामध्ये होऊन गेले. हिंदू धर्म लुप्त होऊन चालला होता, त्यावेळेस आपल्या हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली आणि 4 दिशेला 4 मठ स्थापन केले. आता त्यामधला पहिला मठ येतो दक्षिणेमध्ये, दक्षिण मठ श्री शारदा पीठम शृंगेरीला. त्याचे जगद्गुरु आहेत शंकराचार्य विदुशेखर भारती. याचा वेद आहे यजुर्वेद. त्यानंतर दुसरा मठ आहे, हा तो मठ. दुसरा मठ आहे पूर्वेला, गोवर्धन मठ म्हणून. तो त्यांचे जगद्गुरु आहेत, त्याचे शंकराचार्य आहेत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी. त्यांचा वेद आहे, त्या मठाचा वेद आहे ऋग्वेद. त्यानंतर हा पुरीचा मठ आहे. त्यानंतर तिसरा मठ येतो, तो म्हणजे श्री द्वारका पीठ. द्वारका पीठाचे शंकराचार्य आहेत स्वामी सदानंद सरस्वतीजी महाराज. त्या मठाचा वेद आहे सामवेद. आणि त्यानंतर चौथा मठ येतो, ज्यामुळे सगळा वाद चालू आहे, ज्या शंकराचार्यांचा वाद म्हणजे अगदी विकोपाला गेला आणि सगळीकडेच सरकारच्या विरोधामध्ये वातावरण झालं. तो मठ आहे, तो म्हणजे ज्योतिर्मठ, हिमालयामध्ये आहे. तो येतो उत्तरेला. त्याचे जगद्गुरु आहेत, त्याचे शंकराचार्य आहेत स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती. त्या मठाचा वेद आहे अथर्ववेद. आता हे 4 दिशेला 4 मठ स्थापन करण्याचं कारण म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी. आणि शंकराचार्य म्हणजे स्वतः भगवान शंकराचे अवतार होते. त्यांनीच आपल्या धर्माची पुनर्स्थापना केली. आपल्या धर्माला अद्वैत तत्वज्ञान सांगितलं, त्याची स्थापना केली आणि त्याच्याच याच्यावरती 4 मठ स्थापन करून आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी हे 4 पीठ स्थापन केलेत. त्या पीठांच्या शंकराचार्यांचाच अपमान हे आत्ताचं सरकार करतंय.